Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. दुसरा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे जी नावं ॲडिशन होतात किंवा डिलिशन होतात आणि जी नवीन यादी वोटर्स इलेक्टोरल रोल जो समोर येतो तो कुठेही निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती आपण डिस्प्ले करतो का, किंवा जर एखाद्या राजकीय पक्षाला किंवा प्रतिनिधींना तो हवा असेल किंवा अगदी सामान्य माणसाला तो हवा असेल तर तो तुम्ही त्याला उपलब्ध करून देता का? जर करून देत नसाल तर याबाबत इतकी गुप्तता का, असा जो प्रश्न विचारला जातोय. कारण हा त्या प्रतिनिधीचा नाहीये म्हणून मी ते तुम्हाला हे करतो. आपल्या मतदार यादी आहेत 2-3 पद्धतीने उपलब्ध होतात. पहिला विषय आहे की मतदार यादी वर्षाला एक वेळ आम्ही रिव्हिजन घेतो. त्या वेळेला ड्राफ्ट रोल आणि फायनल रोल दोन्ही 2 प्रत प्रत्येक आपल्या रेकग्नाइज्ड पॉलिटिकल पार्टीला आम्ही देतो. इतर पार्टी इतर नागरिकांना त्यासाठी किती किंमत ठरवलेलं आहे ते किंमत पेमेंट केलं तर देतो. हे आहे पेपरमध्ये. यालाही आक्षेप आहे. त्यांचं म्हणणं आहे की आमचीच माहिती मिळवण्यासाठी आम्हाला पैसे का द्यावे लागतात. आमचीच माहिती म्हणजे आम्हाला जर राजकीय पक्षाला जर मतदान करणार आहे आणि त्याची जर माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यायची असेल तर त्यासाठी सुद्धा पैसे का? तेच म्हणतो ना, रेकग्नाइज्ड पॉलिटिकल पार्टीला पैसा लागत नाही. फक्त रजिस्टर्ड अनरेकग्नाइज्ड पॉलिटिकल पार्टीला ते आहे, हजारो आहेत, म्हणून त्यांच्यासाठी पैसा पेमेंट करावा लागते. मोठा पक्ष आहेत, प्रत्येक ठिकाणी त्यांचे स्ट्रॉंग होल्ड आहेत, त्यांच्यासाठी म्हणजे आपल्याला रेकग्नाइज्ड पॉलिटिकल पार्टी म्हणतो त्यांच्यासाठी काही पैसा लागत नाही. आम्ही 2 प्रत देतो, त्यांच्या ड्राफ्ट देतो आणि फायनल सुद्धा देतो. ते पाहून त्यांनी 1 प्रत त्यांनी सर्व त्यांचे बूथ लेवल एजंटला त्यांनी वाटप करू शकतात. तो एक आहे. या व्यतिरिक्त समजा आपल्याला येऊन इथे पैसा देऊन देण्याच्या काही गरज नाही. वेबसाईटला जाऊन फ्रीली डाउनलोड करू शकतात, पाहू शकतात. आपल्याला आवश्यक असेल तर प्रिंट आउट काढू शकतात. हे आहे आपल्याला रिव्हिजन बाबत, समरी रिव्हिजन आणि त्याला ड्राफ्ट रिव्हिजन करतो आणि फायनल रोल करतो. परंतु रिव्हिजन झाले समजा मार्चमध्ये, त्यांच्यानंतर प्रत्येक महिन्यामध्ये किती लोकांचे नाव ॲड झाले, किती डिलीट झाले यांच्या बाबत पूर्ण माहिती आमच्या वेबसाईटमध्ये उपलब्ध असतात. ते आपण दर महिन्याच्या काय बदल होतात ते आपण पाहू शकता. ते सुद्धा अवेलेबल आहेत, पण ते कॉमनली डिजिटल फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. कुणाला आपण प्रिंटआउट देतो फक्त SSR पिरियडमध्ये. मतदाराच्या डिटेल सकट हो, मतदान कुणाचे नाव डिलीट केले, त्यांचे रेफरन्स नंबर काय ते देतो आपण. त्यांच्यामध्ये काही सुधारणा आता सुचवलेलं आहे, त्यांचे पूर्ण पत्ता सुद्धा द्यावे म्हणून. त्याप्रमाणे करण्यासाठी आम्ही विनंती करून त्याप्रमाणे बदलून घेऊ शकतो. ते मोठा विषय नाही.